पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम रोमकारास पत्र अध्याय 6 मराठी। रोमकारास पत्र अध्याय 6 रोमकारास पत्र अध्याय 6 ख्रिस्ताशी संयुक्त असणे व पाप करीत राहणे ही परस्पर विरोधी आहेत। ख्रिस्ताशी संयुक्त असणे व पाप करीत राहणे ही परस्पर विरोधी आहेत। तर आता काय म्हणावे? कृपा वाढावी म्हणून आपण पापात राहावे काय? असे न हो। जे आपण पापाला मेलो त्या आपण यापुढे त्यात राहावे हे कसे? आपण जितक्यांनी ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा घेतला तितक्यांनी त्याच्या मरणात बाप्तिस्मा घेतला। याविषयी तुम्ही अजाण आहात काय? तर मग आपण त्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याचबरोबर पुरले गेलो, यासाठी की ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवाने मेलेल्यातून उठविला गेला त्याप्रमाणेच आपणही जीवनाच्या नाविन्यात वागणूक करावी। जर आपण त्याच्या मरणाच्या प्रतिरूपाने त्याच्याबरोबर संयुक्त झालो आहोत तर त्याच्या उठण्याच्याही प्रतिरूपाने त्याच्याबरोबर संयुक्त होऊ। आपल्याला असे समजते की आपले जुने मनुष्यपण त्याचबरोबर वधस्तंभावर खिळले गेले, असे की हे पापमय शरीर नष्ट होऊन आपण पुढे पापाचे दास्य करू नये। कारण जो कोणी मेला तो पापाच्या दोषातून मुक्त झाला आहे। आपण ख्रिस्ताबरोबर मेलो तर त्याचबरोबर जिवंत होऊनही राहू असा आपला विश्वास आहे। आपणास ठाऊक आहे की मेलेल्यातून उठविलेला ख्रिस्त पुढे मरत नाही, त्याचवर पुढे मरणाची सत्ता नाही। कारण तो मेला, तो पापाला एकदाच मेला, तो जगला, तो परमेश्वराला जगतो। तसे तुम्हीही स्वतःच पापाला मेलेले आणि ख्रिस्त येशूमध्ये परमेश्वराला जिवंत झालेले असे माना। यास्तव तुम्ही आपल्या शरीर वासनाच्या अधीन न व्हावे म्हणून आपल्या मर्त्य शरीरात पापसत्ता चालू देऊ नका। आणि तुम्ही आपले अवयव अनीतीची शस्त्रे होण्याकरता पापाला समर्पण करू नका। तर आपण मेलेल्यातून जिवंत झालेले असे स्वतःच परमेश्वराला समर्पण करा आणि आपले अवयव नीतीची शस्त्रे होण्याकरिता परमेश्वराला समर्पण करा। पापाची सत्ता तुम्हावर चालणार नाही, कारण तुम्ही नियमशास्त्राधीन नाही तर कृपाधीन आहात। गुलामगिरीवरून घेतलेला धडा, गुलामगिरीवरून घेतलेला धडा। तर मग काय? आपण नीतिशास्त्राधीन नसून कृपाधीन आहो म्हणून पाप करावे काय? असे न हो। आज्ञा पालनाकरता ज्याला तुम्ही स्वतःच दास असे समर्पण करता, ज्याची आज्ञा तुम्ही मानता त्याचे दास तुम्ही आहात। ज्याचा परिणाम मरण असे पापाचे दास किंवा ज्यांचा परिणाम नीतिमत्व असे आज्ञापालनाचे दास तुम्ही आहात। हे तुम्हास ठाऊक नाही काय? तुम्ही पापाचे दास होता, तरी ज्या शिकवणीच्या पदरी तुम्हास बांधले तिच्याप्रमाणे तुम्ही मनापासून वागणूक केली आणि पापापासून मुक्त होऊन तुम्ही नीतिमत्वाचे दास झाला। म्हणून परमेश्वराची स्तुती असो। तुमच्या देह स्वभावाच्या दुर्बलतेमुळे मनुष्य व्यवहाराप्रमाणे मी बोलतो। जसे तुम्ही आपले अवयव अधर्म करण्याकरता अमंगळपण व अधर्म यास दास असे समर्पण केले होते, तसे आता आपले अवयव पवित्रीकरणाकरता नीतिमत्वाला समर्पण करा। तुम्ही पापाचे दास होता तेव्हा नीतिमत्वा संबंधाने अलग होता। तर ज्या गोष्टीची तुम्हास आता लाज वाटते त्यापासून तुम्हास त्यावेळेस काय फळ प्राप्त झाले? त्याचा शेवट तर मरण आहे। परंतु आता तुम्ही पापापासून मुक्त होऊन परमेश्वराचे दास झाल्यामुळे तुम्हास पवित्रीकरणाची फलप्राप्ती झाली आहे आणि सर्वकालचे जीवन हे उद्दिष्ट मिळाले आहे। पापाचे वेतन मरण आहे, पण परमेश्वराचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सर्वकालचे जीवन आहे।